एक्सपेक्टेशन जास्त असलं ना की वाट्याला दुःख येतंच. हाय, मी स्नेहा आणि मी तुम्हाला सांगते आहे माझ्या लग्नाची गोष्ट. सो पाठवणीच्या वेळी भरपूर जरी रडली असली तरी नवीन आयुष्यासाठीच्या स्वप्नांचं मोठं गाठोडं घेऊन मी जे आहे सासरी पोचली. खरं सांगू का, अपेक्षित होतं तसं स्वागत तर काही झालंच नाही, कारण दादांची तब्येत. तशा अपेक्षाही फार नव्हत्या. आज बघा सोशल मीडिया भरपूर ॲक्टिव्ह आहे आणि त्यामुळे म्हणजे मुलींच्या अपेक्षा ज्या आहेत भरपूर वाढलेल्या आहेत, कारण आपण जसं पाहतो तसं आपल्यासोबतही घडावं अशी आपली इच्छा असते. माझी तेवढी तर काही इच्छा नव्हती, पण ज्या काही छोट्या मोठ्या होत्या त्याही काही पूर्ण झाल्या नाही. तरी सुद्धा मी हसत सर्व काही स्वीकारलं. खरं सांगते, आपण एक्सपेक्ट जरा कमी केलं ना तर आहे ती परिस्थिती आपण एक्सेप्ट करायला शिकतो आणि त्यानुसार जे आहे मग आपलं जीवन आनंदी बनू शकतं. खरंच खूप जास्त पॉझिटिव्हिटी घेऊन मी माझ्या सासरी आले होते. नव्याचे 9 दिवस संपले आणि जेव्हा रियालिटी हिट झाली ना, माझ्या पायाखालची वाळू सटकली. खरं सांगते, वातावरण टोटली वेगळं, लोक टोटली वेगळे आणि अशा वेळेस ना खरंच आई वडील काय असतात याची जाणीव होते. म्हणजे आपल्याला त्रास होऊ नये, साधा ठसकाही लागू नये म्हणून मी घरात नसताना किंवा मला आधी बाहेर जा, तुझ्या रूममध्ये जा, नंतर भाजी करणारी आई, किंवा मग कशाला सकाळी उठवतेस तिला काही काम नसताना, अशा आईसोबत आपल्यासाठी भांडणारे पप्पा, किंवा कधीतरी आईने काम सांगितलं तर कशाला रागवते गाई, दे तुझं काम मी करून देतो म्हणणारा भाऊ. इथे असं कोणीच नव्हतं आणि माहितीही होतं ह्या गोष्टी तिथे नसणार आहेत, मिळणार नाहीत, पण कमीत कमी नवीन असेपर्यंत आपल्याला समजून घेतल्या जाईल, काही गोष्टी शिकवल्या जातील, एवढं तरी अपेक्षित असतंच ना आपल्याला.